श्री गणेश पुराण कथासार अध्याय 29 कार्तिकीय जन्माख्यान तारकासूर वध। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव व्यासांना गणेश भक्तीपर दुसरी कथा सांगू लागले. म्हणाले, शिवपुत्र कार्तिकेय हे कार्तिक स्वामी षडानन, स्कंद, कुमार अशा विविध नावांनी प्रख्यात आहेत. त्यांनी देवांचे सेनापतीपद स्वीकारून तारकासुराचा वध केला. तो इतिहास असा आहे. फार पूर्वी तारकासुराने तीव्र तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. मी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, विधाता, मी अजिंक्य व्हावे. मी म्हणालो, तारका शिवपुत्र कार्तिकेयांशिवाय देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस वा मनुष्य यापैकी कोणीही तुझा वध करू शकणार नाही. त्या वरदानाने तारकासूर बलाढ्य झाला. त्याने त्रैलोक्यात थैमान घातले, प्रचंड संहार केला, मानवांचा छळ केला आणि ऋषीमुनींवर अनन्वित अत्याचार केले. त्याच्या जाचाने देवही हैराण झाले. संपूर्ण सृष्टी त्राही त्राही करू लागली. ऋषीजनांनी व प्रजांनी मला साकडे घातले. तेव्हा त्याने सत्यलोक, कैलास आणि वैकुंठावर आक्रमण करून मला, विष्णूला आणि शिवजींना पळवून लावले. त्याने देवेंद्रांचा पराभव करून अमरावती हस्तगत केली आणि त्याच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाच्या निष्कंटक राज्याचा उपयोग घेऊ लागला. तारकासुराच्या वधासाठी ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा शिवजींचे पुत्र तारकासुराचा नाश करतील अशी आकाशवाणी झाली. म्हणून सर्व ऋषी देवांसह कैलासावर आले. पण तारकासुराच्या भयाने ते हिमालयातील गिरिकंदराच्या आश्रयास गेले होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पार्वती मात्र भेटल्या. त्या सर्वांनी त्यांना ईश्वरी योजनेनुसार शिवपुत्रांचा जन्म होणे किती आवश्यक आहे ते समजावून सांगितले. त्यांना मदतीचे आवाहन केले. तेव्हा पार्वतींनी सुंदर बिल्लिणीचे रूप घेऊन हिमालयात तपश्चर्यारत असलेल्या शिवजींना शोधून काढले. ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. त्यांना जागृत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून त्यांनी मदनांना पाचारण केले. म्हणाल्या, मन्मथ, जगाच्या कल्याणासाठी शिवप्रभूंच्या समाधींचा भंग होणे आवश्यक आहे. तुम्ही त्यांच्या मनाचा वेध घेऊन त्यांना कामप्रेरित करा. हे कार्य फार कठीण आहे. ते रागवले तर तुमच्या जीवावरही बेतू शकते. पण काहीही झाले तरी हे कार्य तुम्हालाच करायचे आहे. मदनांनी पार्वतींचे म्हणणे आनंदाने मान्य केले. त्यांनी शिवजींच्या तपस्थानी सुरम्य नंदनवन तयार केले. त्यामध्ये वृक्ष, फुलझाडे, वेली, सरोवरे, पुष्करिणी अशी सर्व व्यवस्था केली. मग त्यांनी आपल्या मित्राला वसंत ऋतूला पाचारण केले. त्याने नंदनवनाची सजावट करून उन्मादक आणि आनंददायक वातावरण निर्माण केले. त्यानंतर मदनांनी आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शिवजींच्या मनाचा वेध घेतला. त्यामुळे त्यांची समाधी भंगली. त्यांनी डोळे उघडले. त्यांना शृंगारलेले नंदनवन दिसले. अंतर्ज्ञानी शिवप्रभूंनी मदनांचे कपट ओळखले. त्यांनी संतापाने तृतीय नेत्र उघडून त्यांना क्षणार्धात भस्मसात केले. त्यांच्या नेत्रातील दगदगत्या अग्नीने सृष्टीचा विनाश होतो की काय अशी प्रलयसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पार्वती बिल्लिणींच्या स्वरूपात त्यांच्या सन्मुख गेल्या आणि त्यांना कळवळून प्रार्थना करू लागल्या. म्हणाल्या, नाथ, कृपा करा, राग आवरा, तृतीय नेत्र मिटून सृष्टीचा संहार थांबवा. तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव तुम्हाला शरण आले आहेत. त्यांचे रक्षण करणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे कार्य साधण्यासाठी मदनांनी स्वतःला बळी दिले आहे. पार्वतींची विनंती ऐकून शिवजी शांत झाले. त्यांनी आपला तृतीय नेत्र मिटून घेतला व त्यांच्याकडून सर्व वर्तमान जाणून घेतले. त्यांनी देवतांचे सांत्वन केले आणि मी तुमचे कार्य करतो असे आश्वासन देऊन पार्वतीसह कैलास पर्वतावर गेले. तेथील एकांतात ती दोघे रतिक्रीडेत रममाण झाली. अशी सहस्र वर्ष लोटली. कैलासावरून शिवपुत्रांच्या जन्माची वार्ता येण्यास देव उत्सुक झाले होते. पण तसे काहीही घडले नाही. तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले व म्हणाले, तू शिवजीपाशी जाऊन त्यांना त्यांच्या कार्याचे स्मरण करून दे. त्याप्रमाणे तो याचक रूपाने कैलासलोकी गेला. शिव पार्वतीच्या क्रीडाभवनाच्या प्रवेशद्वारावर जाऊन त्याने भिक्षा घाला हो अशी हाक दिली. त्या क्षणी रतिक्रीडेत मग्न असलेल्या शिवजींचे दिव्य तेज वीर्य स्खलित झाले. देव कार्यासाठी तेज तेज पार्वतीने भिक्षुक रूपाने आलेल्या अग्नींच्या उंजळीत घातले. तेव्हा हे तेज पृथ्वीवर पडले तर त्याचे अस्तित्व नष्ट होईल असा विचार करून त्याने ते वीर्य स्वतःच्या ठायी धारण केले. त्यामुळे त्याला गर्भ राहिला. त्याची त्याला लाज वाटून तो लपून बसला.
काय करावे हेच त्याला समजेना. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. गंगा ही शिवजींची अर्धांगिनीच आहे. या गर्भाला ती आनंदाने धारण करेल असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला. तो कार्तिक मास होता. कृतिका नामक 6 ऋषिकन्या कार्तिक स्नानासाठी गंगेवर आल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रवाहाच्या वेगाने त्याचे 6 भाग झाले. ते 6 भाग त्या 6 जणींच्या गर्भाशयात प्रवेशले आणि त्या 6 ही जणी गरोदर राहिल्या. तेव्हा हे असे कसे घडले या विचारांनी त्या फारच भयभीत झाल्या. त्यांनी घरी जाऊन आपापल्या पतींना ते वर्तमान सांगितले. त्यांनी त्यांना तुम्ही गर्भत्याग करून आल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश नाही असे स्पष्ट सांगितले. म्हणून त्या पुनरपी गंगेवर गेल्या. त्यांनी आपापले गर्भ प्रयत्नपूर्वक बाहेर काढले आणि प्रवाहात विसर्जित केले. ते 6 भाग पुन्हा एकत्रित आले. त्यापासून 6 शिरे, 12 हात व 2 पाय असलेले एक दिव्य बालक उत्पन्न झाले. गंगा स्नानासाठी आलेल्या नारदांचे त्या शिशूंकडे लक्ष गेले. त्यांनी हे शिवपुत्र आहेत हे ओळखले. त्यानंतर गंगेला त्याची काळजी घेण्यास सांगून ते त्वरेने कैलासावर गेले. तिथे शिव पार्वतींना पुत्रजन्मांचे शुभवृत्त सांगितले. तेव्हा पार्वती त्वरेने गंगेवर गेल्या. आपल्या पुत्रांना पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी त्यांना वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा त्यांना पाना फुटला. त्यावेळी हे माझे पुत्र आहेत असे म्हणून गंगेने त्यांच्यावर आपला अधिकार सांगितला. तेवढ्यात अग्नी आणि 6 कृतिकाही तिथे आल्या. त्या बालकावर आपला अधिकार सांगून ते सर्वजण एकमेकांशी वाद घालू लागले. तेव्हा बाळांना आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आल्या. निजपुत्रांना पाहताच शिवजींचे पितृसुलभ वात्सल्य जागृत झाले. त्यांनी त्यांचे मुखी घेतले आणि त्यांना मांडीवर घेऊन खेळू लागले. त्यांनी त्या पुत्रांचा स्वीकार केलेला पाहून अग्नी, गंगा आणि त्या कृतिका निराशेने आपापल्या स्थानी गेल्या. शिवजींना पुत्र झाल्याचे वर्तमान हा हा म्हणता सगळीकडे पसरले. त्यांना पाहण्यासाठी देवांनी कैलासावर गर्दी केली. मी आणि देवगुरु बृहस्पतींनी त्यांना अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिकात जन्म झाला म्हणून त्यांचे कार्तिकेय हे नाव ठेवण्यात आले. शंकरांचे वीर्य त्रिवार स्कंद झाले म्हणून स्कंद, पार्वतींचे पुत्र म्हणून पार्वतीनंदन, 6 कृतिकांनी त्यांना गर्भरूपाने धारण केले म्हणून षण्मास्तूर शर नावाच्या तृणात गर्भ एकवटून त्यांचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तारकासुराचा वध करणारे म्हणून तारकजीत आणि देवांचे सेनापती म्हणून महासेन व सेनानी अशा प्रकारे त्यांना आमच्याकडून अनेक संबोधने प्राप्त झाली. इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्रांना तारकासुराच्या अत्याचारांची पूर्ण कल्पना दिली आणि त्यांचा संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती केली. त्यांना देवांचे सेनापती म्हणून घोषित केले. कार्तिकेय दिसामासाने लहानाचे मोठे होऊ लागले. ते महाविद्वान होते. ते अल्पावधीतच सर्व ज्ञान संपन्न झाले. त्यांची शस्त्रास्त्र विद्या वाखाणण्यासारखी होती. त्यांचे शास्त्रतेज बालपणापासूनच जाणवत होते. शिवजींना त्यांचे नेहमी कौतुक वाटत असे. ते दोघे परस्परांशी छान गप्पा गोष्टी करत असत. एके दिवशी कुमार त्यांना म्हणाले, पिताश्री, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिलेत. मला अनेक कथा, व्रते, उपासने, मंत्र व त्यांची अनुष्ठाने तसेच नानाविध क्षेत्रांचे व तीर्थांचे महात्म्य या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. आता ज्या योगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास सांगा, मी त्याचे निष्ठेने आचरण करील. ते ऐकून शंकरांना आनंद झाला. ते म्हणाले, कुमार, तुम्ही गणपतींचे वरद चतुर्थी व्रत करा. हे व्रत शत्रूंचा व संकटांचा नाश करणारे, सर्व मनोरथांची पूर्तता करणारे व कीर्तीसह मानसन्मान मिळवून देणारे आहे. शिवप्रभूंनी कुमारांना गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्यांनी त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गणपतींनी मयुरारूढ स्वरूपात त्यांना दर्शन दिले. त्यांना अनेक वर दिले. स्वतःचे मयूर वाहनही देऊ केले. तेव्हापासून कुमारांना मयूरध्वज हे नाव प्राप्त झाले. श्री गणपतींच्या कृपाप्रसादाने स्कंदांना मोठे मनोधैर्य लाभले. त्यांनी देवांना संघटित केले. युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्यांनी गणपतींची पूजा केली. मातापित्यांचे व ऋषीजनांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका सुमुहूर्तावर त्यांनी तारकासुरावर स्वारी केली.
तो संग्राम 1,00,000 वर्ष चालला होता. त्या युद्धात दैत्यांची प्रचंड हानी करून त्यांनी तारकासुराला ठार केले. असुरांची सत्ता नामशेष केली. त्रिभुवन आनंदाने डोलू लागले. सर्वांनी कार्तिकेयांचा जय जयकार केला. देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ते आपापल्या अधिकार पदावर रूढ झाले. सृष्टीचक्र पूर्वीप्रमाणे व्यवस्थित चालू लागले. वेदपठन, यज्ञ, याग, अग्निहोत्र, अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या या गोष्टी पूर्ववत सुरू झाल्या. जगात शांती नांदू लागली. स्कंद आणि तारकासुरांचे युद्ध झाले. ते स्थान लक्षनगर म्हणून प्रसिद्धीस आले. जिथे गणपतींनी स्कंदांना दर्शन दिले आणि वरदान दिले तिथे घृष्णेश्वर व लक्षविनायक अशी 2 पुण्यक्षेत्रे निर्माण झाली. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 29 समाप्त होत आहे. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 30 रती आणि मदन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेवांनी व्यासांना गणेश भक्तीपर तिसरी कथा सांगितली. ते म्हणाले, मुनिवर्य, भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मदनांना भस्म केले. तेव्हा पतिनिधनांचे वृत्त कळताच रतींवर दुःखांचा डोंगर कोसळला. त्या आक्रोश करत शिवजींपाशी गेल्या आणि करुणा वचनांनी आळवून त्यांना विनवणी करू लागल्या. म्हणाल्या, देवा, माझ्याकडून असा काय अपराध घडला म्हणून तुमच्या अवकृपेस मी पात्र झाले. माझ्या पतींना तुम्ही भस्मसात केलेत. आता मी काय करू? कोणाच्या आश्रयात जाऊ? हे वैधव्य कसे सहन करू? मी एवढी सुंदर, पण आता मला कोणालाही तोंड दाखवता येणार नाही. तुम्ही माझ्यावर दया करा. माझे पती मला परत द्या. शिवजींनी त्यांच्याकडे करुणेने पाहिले व मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, रती, जे घडले ते विधीचे अटळ विधान होते. आता चिंता व क्लेश करून काय उपयोग? मदन जिवंत होणे अशक्य आहे. पण तुम्ही ज्या ज्या वेळी त्यांचे स्मरण कराल त्या प्रत्येक वेळी ते तुमच्या सम्मुख प्रकट होतील असे वचन देतो. त्यामुळे त्यांचे मनोभू व मनोभव ही नावे प्राप्त होतील. पुढे कृष्णावतारात ते रुक्मिणींच्या पोटी प्रद्युम्न नावाने जन्म घेतील. त्यावेळी तुम्ही त्यांच्या पत्नी व्हाल. त्यावेळी शिववचनांची प्रचिती घेण्यासाठी रतींनी मदनांचे स्मरण केले तर काय आश्चर्य, ते त्यांच्या सम्मुख पूर्वरूपाने प्रकट झाले. त्यांना पाहून रतींना समाधान वाटले. त्यांचा आनंद गगनात मावेना. त्या दोघांनी शिवजींना वंदन केले. तेव्हा मदन म्हणाले, देवा, मी पार्वती माताजींच्या सांगण्यावरूनच तुमची समाधी भंग केली होती. अर्थात जे घडले त्यात माझा काहीही दोष नव्हता. तरीही मला प्रेतवत राहावे लागणार आहे. मला पुनश्च सुंदर देह प्राप्त व्हावा म्हणून काय उपाय नाही का? तेव्हा शिवप्रभूंनी त्यांना गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व त्याचे अनुष्ठान करायला सांगितले. मदनांनी रतीसह गोदावरीच्या तीरी निवास करून 100 वर्षे ओंकाराचा जप केला. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना दर्शन दिले आणि तुम्हाला सुंदर शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. मदनांनी आपल्या तपश्चर्याच्या ठिकाणी दिव्य रत्नमय गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणपती महोत्कट नावाने प्रकट झाले. राम अवतारात याच ठिकाणी लक्ष्मणांनी शूर्पणखांची नासिका छेदली म्हणून हे क्षेत्र नासिक या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे कृष्ण अवतारात मदनांनी रुक्मिणींच्या पुत्ररूपाने जन्म घेतला. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना अतिशय सुंदर देह प्राप्त झाला होता. त्यांचे लावण्य वर्णनातीत होते. ते लहान असताना 100 दैत्यांनी त्यांना पळून नेले व महासागरात टाकले. तिथे एका माशाने त्यांना गिळले. एका कोळ्याने त्या माशाला पकडले आणि शंभरासुराच्या घरी पाठवले. त्यावेळी रती मायावती नावाने शंभरासुराच्या दासी म्हणून काम करत होत्या. त्यांनी तो मासा चिरला. त्याच्या उदरात एक तेजस्वी बालक पाहून त्यांना मोठे नवल वाटले. त्यांनी त्याचा गुप्तपणे सांभाळ केला. त्यांना अनेक मायावी विद्या शिकवल्या. कालांतराने नारदांनी त्यांची भेट घेतली. त्यांना प्रद्युम्नांचे जन्मरहस्य सांगितले. तेव्हा ते आपले पती मदन आहेत हे कळताच त्यांचा आनंद गगनात मावेना. मोठे झाल्यावर प्रद्युम्नांनी शंभरासुराला ठार केले. मग मायावतींना अर्थात रतींना घेऊन ते द्वारकेला गेले. ते हुबेहूब श्रीकृष्णांसारखेच दिसत होते म्हणून त्यांना पाहून कृष्ण स्त्रिया लाजल्या. त्या प्रसंगी नारदांनी तिथे येऊन प्रद्युम्नांचा परिचय करून दिला. तेव्हा ते आपले हरवलेले पुत्र आहेत हे कळताच रुक्मिणींना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले. श्रीकृष्णांच्या अन्य स्त्रियांनीही त्यांचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे श्री गणेशांची आराधना करून मदनांनी आपले
पूर्वस्वरूप प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 30 समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.